नमस्कार, मी मोनिका स्मितू आणि रिधूची मम्मा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे। तर ना ताईंनो, रोज मी दिसते तुम्हाला मॉर्निंगची सुरुवात करताना, पण आज आमच्या रिधूनी सुरुवात केलेली आहे। त्याला उठल्याबरोबर ना आज अंगण काही स्वच्छ दिसलं नाही, कारण मला उठायला झालेला होता उशीर आणि सोबतच होती स्मितूची स्कूल, त्याच्यामुळे त्याला नाश्ताच बनवून द्यायचा होता। म्हणून मी पटकन नाश्ता बनवायच्या विचारात होती, म्हणून बाहेरचं जे काही आहे ते राहू दिलं। तर तेवढ्या वेळातनं आपला रिधू जो आहे तो मागून खराटा आणला आणि झाडायला लागलेला होता। बघा, मुलांना सुद्धा किती समजते ना कोणत्या वेळात आपली मम्मी काय कामं करते। इकडे सगळ्यांचे ब्रश वगैरे चालू होते, माझं झालं होतं तोपर्यंत मी चहासुद्धा ठेवून दिला, चहा वगैरे घेतला आणि लगेच आली नाश्ता बनवायला। आज खूप उशीर झाला होता, जवळजवळ मला वाटते 6:45 वाजता मला जाग आला आणि उठावंसंच वाटत नव्हतं। समोर सांगेन मी कशामुळे काय झालं तसं। तर असं उठावंसं नव्हतं वाटत आणि त्याच्यामुळे ना खूप उशीर झाला। रोज सकाळी उठत होती मी 5:30ला, तरी आता चालू केलेलं आहे उठणं, कारण थंडी लागायच्या आधी उठणं चालू झालं की मग एक सवय लागून जाते ना। एकदम थंडीत जर उठायचं म्हटलं तर मग ती सवय जी आहे ती आपल्याला अंगवळणी लागते। त्यामुळे आता पटकन उठायचा मी विचार केलेला आहे आणि उठते सुद्धा। पण आज झालंच असं होतं की रात्रीपर्यंत मी मनातल्या मनात रडत होती आणि सोबतच सकाळ झाली तरी पण ना माझं रडणं काही आवरत नव्हतं, कारण यांची ड्युटी जी आहे ती लागलेली होती बाहेर। कुठे लागली काय लागली ते नंतर जेव्हा मी गेले असते तरच मी शेअर केलं असतं, आता इथे शेअर नाही करत। जेव्हा जाईल तेव्हा मग शेअर करेल मी, जेव्हा परत येईल तेव्हा। तर इथे ना आता स्मितूसाठी नाश्ता बनवायला घेतलेला आहे आणि आलू कधी पण कापून ठेवल्यावर पाण्यात ठेवला की काळा पडत नाही। आज स्मितूची डिमांड होती की मम्मी उपमा पाहिजे, पण म्हटलं पहिलेच वेळ झाला आहे, अजून उपम्यासाठी रवा वगैरे भाजत बसेल तर खूप वेळ होईल, कारण दुपारच्या वेळेत मी भाजून ठेवत असते शक्यतोवर, पण मुंग्या लागते ना त्याच्यामुळे तुपाचं भाजणी असते ते, तर मुंग्या लागते म्हणून मी ते काही करून ठेवत नाही। आता इथे ना हिरव्या मिरचीचा तडका दिलेला आहे, तिखट अजिबात चांगलं वाटत नाही पोह्यांमध्ये। ऑप्शन नसेल, मिरच्याच नसेल आणि करून खायचे आहे तेव्हा ठीक आहे, पण असल्यावरनं हिरव्या मिरचीचेच पोहे छान दिसते, जसे येलो कलरचे जे पोहे असते ना बनलेले तेच मस्त वाटते। जेव्हा मी तेल ठेवलेलं होतं तेव्हा शेंगदाणेसुद्धा तळून घेतले, तळलेले शेंगदाणे पोह्यांमध्ये खूप छान वाटते आणि थोडंसं आलू जे आहे ते मी कमी टाकले, पोहे जास्त भिजवण्यात आले होते त्याच्यामुळे, नाहीतर आलू मुलांना खूप आवडते आणि जास्त क्वांटिटीमध्ये बनवलं की मग जेवण जात नाही। दुपारचं जे काही जेवण असते ना ते एकदम गच पकडून घेते पोह्या, त्याच्यामुळे ना थोडं आलू जे आहे ते कमी टाकले। कांदासुद्धा एक आलू एक कांदा असा मी प्रमाण ठेवलेला आहे, जास्त होऊ नये म्हणून। आणि इकडे पोहा आता गरम होत आहे, फोडणी देऊन तर सगळं झालं पण गरम व्हायला वेळ लागते, त्याच्यामुळे कमी गॅसवर गरम होत आहे तोपर्यंत इकडलं मी जे काही बाकी आहे ते करून घेते। दूधवाले भाऊ पण आलेले होते, त्याच्यामुळे दुधामध्ये ना मला आज कचरा दिसला म्हणून ते गाडून मी डबल गरम करायला ठेवलेलं आहे। आणि गॅसचा माहीत नाही काय प्रॉब्लेम आहे, त्या कमी गॅसवर ठेवलं की विजूनच जाते, खूप लक्ष ठेवावं लागते, कारण जर चालू केलेली गॅस कमी केल्यावर जर विजली ना तर काही वेळाने त्याचा वास येतो। आणि बाजूला बघा, इकडे आपली पोह्यांची गॅससुद्धा सुरू आहे आणि घरात छोटे मुलं असो नसो तरी पण खूप काळजी घ्यावी लागते गॅस सिलेंडरची, किंवा अजून आपण दिवा वगैरे लावतो त्या गोष्टीची। तर इथे पोहे वगैरे बनले आणि आज स्मितूला एकच टिफिन देत आहे। तो बोलला की मम्मी फ्रूट्स वगैरे काही देऊ नको, कारण एकच ब्रेक असते आणि त्याच्यात मग मला ते संपत नाही, म्हणून मग त्याला एकच टिफिन दिला, नाही तर रोज त्याचे 2 टिफिन असते, एक छोटा टिफिन शॉर्ट ब्रेकसाठी आणि एक भाजी पोळीचा टिफिन, किंवा मग पराठे वगैरे असेल ते त्याचं जे मेनू कार्ड आहे त्याच्यानुसार तर ते देते। आणि इथे आता तो तयार होऊन निघालेला होता, आज शनिवार आहे त्याच्यामुळे फॉर्मल वगैरे ड्रेस नव्हता। आणि आमच्या रिधूचं बघू शकता, बरोबर बाय केलं की फ्लँकीच द्यायचं, काही त्याला सांगावं लागत नाही। चला, तर आता हे गेले आणि त्याच्यानंतर जे माझे कामं बाकी होते सकाळचे, आता सकाळी उठून केलं ना की खूप छान वाटते, पण आज असं वाटत होतं अंगणात निघाल्यावर की किती दिवसाची मी बिमार पडलेली आहे असंच वाटत होतं। त्याच्यामुळे पटकन म्हटलं ते जाऊन येतपर्यंत मी झाडून तरी घेते, पाणी मग टाकलं तर चालेल। अंगणात जोपर्यंत ऊन येत नाही ना तोपर्यंत झाडलं तर ठीक वाटते, ऊन आल्यावर झाडलं की मग ते कसं तरी वाटायला लागते आणि एकदम घरात अंगणापासूनच आपली सुरुवात होते, त्याच्यामुळे ना अंगणात जर स्वच्छता नसली की घरातसुद्धा मन वेगळंच लागते। त्याच्यामुळे म्हटलं पटकन मी 5 ते 10 मिनटात ते रिटर्न येतील आणि तोपर्यंत पोहेसुद्धा झाकून ठेवलेलं आहे, एवढे काही थंडे होत नाही 10-15 मिनटात, तर तोपर्यंत झाडून घेतलं, कारण नाश्ता करायचा आहे। नाश्त्याला बसलं की खूप उशीर होते, हे सगळ्यांचंच असेल, नाश्त्याला बसलं की
5-10 मिनिट तरी आपण मग गप्पा गोष्टी करत बसतो. पण आजचं माझं शेड्यूल जे आहे ते तसं नव्हतं. आज मला भरपूर कामं होते, सोबतच यांचा टिफिन वगैरे बनवून द्यायचा होता. त्याच्यामुळे म्हटलं नाश्ता झाला, पटपट मी क्लिनिंगचे कामं आटोपते. मनामध्ये तर कुठलेच कामं वगैरे करायची इच्छा नव्हती, पण बघा ड्युटी असल्यावर आपल्याला त्यांनाही त्यांचं कर्तव्य पार पाडू द्यावं लागते. आणि सोबत आपल्या मागे तेच तर आहे, चूल आणि मूल सांभाळणं सध्या तरी. तर त्याच्यामुळे हे आपण गोष्ट गृहीत धरून किंवा मग आहे ते रियालिटी आपण ॲक्सेप्ट करून चालावं तर लागतेच. इतकं मन जे आहे ना स्वतःला पक्कं करावं लागते. कारण ड्युटी काही 2 ते 4 दिवसाची नव्हती, ड्युटी होती 15 दिवसाची. आणि 15 दिवसाच्या वर पण दिवस लागू शकले असते, कारण आता यांचं ड्युटीचं शेड्यूलच तसं सुरू आहे इलेक्शनमुळे, की कुठे बाहेर जर गेले तर 2-4 दिवस 8 दिवस कधी लांबेल ते सांगता येत नाही. म्हणून मला ना खूप असं मनामध्ये विचार येत होते, मी कसं करेल, कसं हँडल करेल. कारण माहिती आहे काय, दोघांचं करता करता माझं इतकं दमछाक होऊन जाते की पूर्ण बॉडी पेन, सोबतच डोकं दुखणं आणि ताप आल्यासारखं. जसं ताप येताना आपल्याला कसं विकनेस आणि अंग गरम होते ना, तसं माझं रोजचं शेड्यूल बनते. जेव्हा 3 वाजते स्मितूला मी घरी घेऊन येतो तेव्हाच मी रिलॅक्स होते, त्याच्याशिवाय मला एकही मिनिट मिळत नाही. व्हिडिओकडे पण दुर्लक्ष होते. तो एक म्हणजे आता माझ्या रुटीनमध्ये एक मायनस पॉईंट आहे की व्हिडिओकडे दुर्लक्ष होते, पण स्वतःच्या तब्येतीसमोर त्या गोष्टी म्हणजे हे जे व्हिडिओ आहे त्याला मी प्रायोरिटी नाही देऊ शकत. तर म्हणूनच आपले जे व्हिडिओ आहेत ते कमी जास्त होत चाललेले होते. पण आता काहीही झालं तरी, रात्रीचं जागरण जरी झालं ना तरी पण व्हिडिओ हे येईल, कारण आपण खूप यशाच्या जवळ आहो. पण कुठंतरी या गोष्टीमुळे ना त्या गोष्टी म्हणजे व्हिडिओ जे आहे ते येणं तुमच्यासाठी राहून जात होते. पण आता तसं होणार नाही याची मी 101% शाश्वती देते. तर इथे माझं कपडे जे आहे ते निरम्यात टाकले, त्यानंतर भांडे घासले, झाडू पोछा आतमध्ये झालेला होता माझा, ते नाही शेअर केलं कारण पटापट मला झाडू पोछा लावायचा होता. त्यानंतर कपडेसुद्धा खूप होते आणि यांचं होतं की मी जातपर्यंत 2ची बस होती, 2पर्यंत माझे जे काही कपडे आहे नेण्याचे ते वाढले पाहिजे, म्हणून पटकन मी कपडे जे आहे ते धुवायला घेतले. म्हटलं नुसतेच यांचे धुण्यापेक्षा सगळेच मी धुवून घेते, कारण मग 10 वेळा एक एक काम नको वाढायला. म्हणून जे भांडे होते ते घासून घेतले आणि लगेचच कपडेसुद्धा भिजले की छान पटकन धुवायला बरं होते. मशीन लावण्याचं काही वाटत नव्हतं, कारण स्मितूचा जो फॉर्मल ड्रेस असतो ना तो खूप हाताने स्वच्छ करावा लागते. आणि आम्ही रात्री गेलेलो होतो थोडंसं बाहेर, त्याच्यामुळे ते पण कपडे असेच होते, फक्त निर्म्यातून काढले, थोडेसे धुदा केले तरी होऊन जात होतं. त्यामुळे हाताने धुण्यासारखेच कपडे होते, म्हणून मशीन काही लावली नाही, पटकन धुवून घेतले आणि ड्राय करून वाळत घातले. ऊन होती तरी पण ड्राय करून वाळत घातले. आणि नंतर ना हे भाजीपाला आणायला गेले, कारण घरी बघा 8-15 दिवस नसलं की सगळं लावून जावं लागते. जरी आता मी जाऊ शकत असेल, जरी कुणावर डिपेंड नसेल, पण घरी ह्या गोष्टी तर ज्यांचं कर्तव्य त्यांनाच करावे लागते. तर त्यांनी सगळं भाजीपाला वगैरे आणून दिला, बाकी संपला तर मलाच जावं लागेल असा प्रकार होता. पण मग ते भाजीपाला आणायला गेले आणि त्यांना फोन आला की त्यांचं जे काही जाण्याचं आहे ते कॅन्सल झालं. तर इथे माझ्या चेहऱ्यावरचा आनंद तुम्ही बघू शकता. रात्रीपासून मी रडत होती, मनातल्या मनात, असं दाखवत नव्हती की चालले मग मी कसं करेल, काय करेल. कारण बऱ्याचशा अशा सिच्युएशन आल्या की त्या सिच्युएशनमधून मी एकटी पार पडलेली आहे. इवन जेव्हा डिलेवरीचा सुद्धा पिरियड होता ना, फक्त आई आणि ह्या दोघं असतानाच माझी डिलेवरीसुद्धा पार पडली. एवढ्या सगळ्या सिच्युएशनमधून मी गेलेली आहे, तानं बाळ घेऊन, एकदम न्यू बॉर्न बेबी. तर आता ह्या छोट्या मोठ्या गोष्टीला मी काही तेवढं इम्पॉर्टन्स देत नाही, पण वाटते मनाला की एकटं कसं मॅनेज होईल. तर इथे ना आता डाळ वांगं बनवायसाठी मी सगळं कटिंग करून घेतलेली आहे. आणि पूजा करायला बसायच्या आधी आंघोळ करून आल्या आल्या पटकन वरण भाताचा कुकर लावलेला होता आणि आता तडका देत आहे. खूप छान वाटते. एखादी वांगं वगैरे शिल्लक असेल आणि कुठली भाजी करायची विचार असेल ना, तर वरण कुठलंही, आपण मुगाच्या डाळीचं, तुरीच्या डाळीचं, आम्ही तुरीच्या डाळीचं खातो त्यामुळे तुरीच्या डाळीमध्ये एक वांगं कट करून टाकलं, सोबतच 2 मिरच्या आणि 1 टमाटर. जसं आपण वरण शिजवतो साधं, तसंच मग ते डाळ भाताचं कुकर लावून घेतलं. आणि त्यानंतर ना आता पटकन अशी फोडणी देत आहे. तर हे गेले होते स्मितूला घ्यायला आणि मग रिदू रडत होता की जायचं आहे, पण ऊन जास्त असल्यामुळे त्याला सांभाळायला गेली आणि थोडंसं कांदा जो आहे तो लागल्यासारखा झाला. एकदम जळला नाही, ते बरं झालं, नाहीतर पूर्ण मला फोडणीच चेंज करावी लागली असती. तर याच्यामध्ये थोडंसं तिखट, मीठ, हळद टाकून असं मसाला मस्त होऊ देते आणि नंतर टमाटर ॲड करते, कारण एकच टमाटर टाकायचं आहे. 1 टमाटर मी जे डाळ शिजवली त्याच्यामध्ये शिजवून घेतलेलं होतं. जसं आपण डाळ पालक बनवतो ना
तसंच प्रोसेस आहे, फक्त वांगं टाकलेलं आहे पालकच्या ऐवजी. सांबार वगैरे बनवायच्या वेळेस करतो ना आपण त्याच पद्धतीने. तर इथे आपलं मस्त डाळ वांगं जे आहे ते रेडी आहे आणि पोळ्या व्हायच्या आहे आता. पण स्मितू फ्रेश होतपर्यंत होऊन जाईल तेवढं पोळ्या, कारण फुलक्याच बनवायच्या होत्या. आणि इथे ना स्मितू जो आहे तो स्कूलमधून आलेला होता, 5 वाजलेले होते. आज खूप वेळ झाला, उठायला उशीर झाला की ह्या सगळ्या गोष्टींना डिले होते. पण सकाळी नाश्ता झाला त्याच्यामुळे सगळ्यांचे पोटं भरलेले होते. पण जेवणाच्या वेळेवर भूक लागतेच, कितीही आपण नाश्ता केला काहीही केला तरी पण. तर स्मितू आल्याबरोबर रिधूसुद्धा त्याच्याजवळ गेला. इकडे डाळ वांगं आणि पोळी मस्त शिजलेली होती गरम गरम, रिधूसाठी काढून दिली. हे असले की चारून देतात म्हणून टेन्शन नाही. आम्ही सगळ्यांनी जेवणं केले आणि त्यानंतरनं हे पिशवी राहिलेली होती मला ठेवायची भाजीपाला. जास्त काही नव्हतं याच्यात, ठळक ठळक भाजीपाला मी बोलवलेला होता. एखादी कोबीचं फूल आणि भेंडी एवढं सांगितलं, जेवढं सांगितलं तेवढं त्यांनी घेऊन आलेले होते. कारण जास्तही बोलवलं ना तर मग आम्हाला ते पुरून उरते आणि मग ते वाया जाण्याचे चान्सेस असते. तसेही मी आता जाते तर राहते बाहेर, त्याच्यामुळे टेन्शन नाही आहे आणि दारावरसुद्धा येत राहते, त्यामुळे तर खूपच छान आहे. आणि म्हणून तरी पण 1-2 दिवसाचं तरी लावून पाहिजे. हे तर 8 दिवसाचा साठा झालेला होता आमचा 2-3 मायलेकांचा, पण ह्या गोष्टी लावून पाहिजे. तर असं झालं आजचं माझं जे काही आहे ते मनस्थिती. खूप नाराज होती आणि अचानक मग समजलं की नाही जायचं, जाईल पुढे. पण एक जी असते ना आपली मनस्थिती, माहीत नाही काय वाटत होतं यावेळेस. तर अचानकच मनामध्ये ना असं रड येत होता, पूर्ण असा जीव कसा आपण रडकुंडीला येऊन जातो तशासारखं वाटत होतं. तर इथे ना पटापट मी भाजीपाला जो आहे तो लावून घेतला आणि सांबार बघू शकता 10 रुपयाच्या मोजून 4 ते 5 काड्या आलेल्या आहे. आता हिवाळा लागेल तेव्हा एवढं मोठं टोपलीभर 10 रुपयाचा येतो, पण आता खूप कमी क्वांटिटीमध्ये येते. सीझनचा फरक आहे, कारण ऊनच तशी तापत आहे. शिवाय कुठे पाऊस आहे, तर आमच्या साईडला तर अजिबात पाऊस नाही आहे. असा वातावरणाचा फरक पडतो, त्याच्यामुळे मग हे भाजीपालेसुद्धा खूप महाग होते. पण असो, शेतकऱ्यांची तेवढीच मदतसुद्धा होते. मदत कशाची, त्यांनासुद्धा तेवढी लागत करायला खूप लागते पैसा पाणी. कारण या ज्या गोष्टी आहे ना त्या मी माहेरी बघितल्या आहे की आमच्या घरी जे शेतीचं माळवं वगैरे म्हणतो ना आपण, त्या गोष्टी आहेत. त्याच्यामुळे जेवढं जास्त महाग होते ना तेवढं त्यांची लागत करायला पण जास्त पैसे लागते. कुठे शेतकऱ्यांचा फायदा नसतो, पण असं म्हणतो आपण की शेतकऱ्यांचा फायदा होते महाग झाल्यावर, पण नसतो त्यांचा फायदा. खूप दिवस जाणार होते म्हणून किलोभर ॲपल इथे घेऊन आलेले होते, नाहीतर मी फ्रेश थोडे बोलवते. तर ना ताईंनो, आज शनिवार आहे आणि आजचा ब्लॉग मी आत्ताच एडिट करून तुम्हाला पाठवते, कारण ब्लॉग दाखवायसाठी आज म्हणजे तुमच्याशी शेअर करायसाठी कुठलाच नव्हता. त्यामुळे म्हटलं चला, उशीर तर झाला होता झोपायला, कारण मी सांगितलंच आता तुम्हाला ब्लॉगमध्ये काय होतं काय नाही. तर त्याच्यामुळे ना उशीर म्हणजे खूप उठायला उशीर झाला, झोपायला उशीर झाला. त्यामुळे सगळं शेड्यूल जे आहे ते चेंज झालं आणि मी मॉर्निंग रुटीनच शेअर करणार होते, पण ते काही शक्य झालं नाही. मग जे जसं आहे रुटीन, जसं प्रॉपर न करता जसं आहे रेग्युलर आपलं, तसं मग मी शेअर केलं. तर चला, आता व्हिडिओ लगेच एडिट करायला घेते आणि तुमच्यापर्यंत 5-6पर्यंत तरी पोचलं पाहिजे या हिशोबाने घेते. तर कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका छानशा ब्लॉगसोबत. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय. श्री स्वामी समर्थ.